तुमच्या विश्वासाचा आवाज, जळगाव उन्नती। जनसामान्याचे प्रश्न, न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित। आम्ही नेहमीच तुमच्या सोबत। सत्याला वाचा फोडणारी बातमी, जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट। सामाजिक ऐक्य हीच खरी ताकद। आमदार साजिद पठाण। बुलढाणा संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर गावात काही दिवसांपूर्वी दुर्गादेवी विसर्जन मिरवणुकीदरम्यान झालेल्या दगडफेकीच्या घटनेनंतर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे अकोला पश्चिम मतदारसंघाचे आमदार साजिद खान पठाण यांनी गुरुवारी 9 ऑक्टोबर गावाला भेट देऊन नागरिकांशी थेट संवाद साधला। त्यांनी गावातील दोन्ही समाजांमध्ये शांततेचे आणि ऐक्याचे वातावरण निर्माण करण्याचे आवाहन केले। आमदार पठाण यांनी गावात पोहोचताच स्थानिक ज्येष्ठ समाजसेवक, राजकीय नेते आणि नागरिकांशी सविस्तर चर्चा केली। सामाजिक ऐक्य हीच खरी ताकद आहे। भीती नव्हे, विश्वास टिकविणे महत्त्वाचे आहे। संयम आणि परस्पर आदर टिकविल्यास अशी घटना पुन्हा घडणार नाही, असे ते म्हणाले। त्यांच्या भेटीदरम्यान ज्येष्ठ समाजसेवक मुफ्ती अशफाक कासमी, राष्ट्रवादीचे नेते जावेद जकरिया, संग्रामपूर बाजार समितीचे संचालक राजेंद्र वानखडे, काँग्रेस तालुकाध्यक्ष सतीश टाककार, जिल्हा सचिव संजय ढगे, तसेच उपसरपंच नजीर भाई, हाफिज जमीर खान, अफरोज भाई, जलील सर, तौसिफ जमदार, विनायक काळमेघ, सलमान कुरेशी आदी मान्यवर उपस्थित होते। शांतता, संवाद आणि विश्वास गावाच्या प्रगतीचा मार्ग। बावनबीर येथे काही दिवसांपूर्वी दुर्गादेवी विसर्जन मिरवणुकीदरम्यान झालेल्या दगडफेकीमुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। काही नागरिकांचे म्हणणे आहे की गाण्यावर बंदी असतानाही डीजे वाजवण्यात आले, तसेच काही ठिकाणी मुस्लिम मोहल्ल्यातील लाईटचे वायर जाणीवपूर्वक कापण्यात आले, ज्यामुळे गैरसमज वाढले। या पार्श्वभूमीवर आमदार पठाण यांनी गावातील वास्तव परिस्थिती जाणून घेतली आणि प्रशासनाशी चर्चा केली। आमदार पठाण यांनी सोनाळा पोलीस ठाण्यात ठाणेदार चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन घटनेची सविस्तर माहिती घेतली। त्यांनी पोलीस प्रशासनाला कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या। दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे, परंतु निष्पाप नागरिकांवर अन्याय होऊ नये, असे त्यांनी स्पष्ट सांगितले। पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा, न्याय आणि शांतीचा आग्रह। यानंतर आमदार पठाण यांनी शेगाव पोलीस स्टेशन येथे अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे आणि बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांची भेट घेतली। यावेळी त्यांनी बावनबीर प्रकरणाबाबत सत्य माहिती मांडली आणि निष्पापांवर कारवाई होऊ नये याकडे लक्ष देण्याची मागणी केली। त्यांनी सांगितले की प्रशासनाने सत्य परिस्थिती लक्षात घेऊन निष्पक्ष कारवाई करावी। गावातील सर्व नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये। संवाद आणि सौहार्दातूनच समाजात प्रगतीचा मार्ग खुला होतो, असे ते म्हणाले। गावातील नागरिकांचा विश्वास परत मिळवण्याचा प्रयत्न। आमदार पठाण यांच्या भेटीनंतर गावात शांततेचा संदेश पोहोचला असून दोन्ही समाजातील नेत्यांनी एकत्र येऊन संवाद साधला। गावात पुन्हा विश्वासाचे वातावरण निर्माण व्हावे यासाठी स्थानिक समाजसेवक आणि पोलीस प्रशासन प्रयत्नशील आहे। शांततेतच प्रगती आहे। कोणाच्याही भावनांना धक्का पोहोचणार नाही याची काळजी प्रत्येक नागरिकाने घ्यावी, असे आवाहन पठाण यांनी केले। या भेटीमुळे बावनबीर गावात तणाव कमी होऊन सौहार्दाचे वातावरण निर्माण होण्याची आशा व्यक्त केली जात आहे। जळगाव उन्नती न्यूज, तुमच्या हक्काचा आवाज। आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबा। तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज।